बघा, विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल, तर विराजचे आजचे वय किती? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. इथं विराज आणि इथं त्याची ही आई, आणि या बाजूला इथं त्यांच्या वयाचं काय गुणोत्तर. समीकरण स्वरूप गणित म्हणते 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकास 3. इथं 4 वर्षानंतर 4 वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर विराज आणि त्याची आई किती? एकास 3. कधी? 4 वर्षानंतरच. प्रत्यक्षात 4 वर्षानंतरची त्यांची वय काय काढण्यासाठी चलपद x, आणि इथं प्रश्न मनाशी दुसरा असा विचारा की आजची किंवा आजच त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय. हे गोष्ट 4 वर्षानंतरची. त्यांच्या वयाची आजची गुणोत्तर काय, त्यासाठी या गुणोत्तरातून, हे गुणोत्तर 4 वर्षानंतरचे समोरचे आहेत म्हणून आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तर काढायची. तर या गुणोत्तरामधून 4 वजा करा, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा. आता लक्ष द्या, आजची त्यांची ही वयाची गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात लेकरांनो हे झालं विराजचं, आणि 3x वजा 4 हे झालं त्याच्या आईचं. आजच्या त्यांच्या वयाची बेरीज किती हो? 36 वर्ष. 1x आणि 3x यांची बेरीज 4x. इथं वजा 4 वजा 4 जवळजवळ मांडा, समोर 36. 4x वजा 4 वजा 4 दोन संख्या जेव्हा वजा असतात तेव्हा करायची असते बेरीज, मात्र चिन्ह द्यायचं असते वजाचं. मग इथं वजा 8 समोर 36. 4x एकटे करा, 36 कड जाताना 8 अधिक स्वरूपात 4x बराबर ही बेरीज 36 आणि 8 44. x ला एकटं करू, 44 कड जाताना 4 भागीला स्वरूपात x बराबर हा 11 ने दिलेला भाग. लक्षात 11 चूक 44. x ची किंमत 11 वर्ष. आपल्याला विराजचं आजचं वय विचारलं. विराजच्या आजच्या वयाच्या समीकरणात मिळाल्या x ची किंमत ठेवा, जसं की 1 गुणिला x ची किंमत 11 आणि वजा 4. 11 1 11 वजा 4 अर्थात 7 वर्षाचा आज रोजी हा विराज आहे. विराजचं आजचं वय 7 वर्ष. उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.